नमस्कार, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये. तर हा ड्रेस मटेरियल आलेला आहे. आपल्याला जो आहे तो शिवण्यासाठी हा ड्रेस मटेरियल आलेला आहे. तर याचं आपण कटिंग पाहायचं आहे. तर कटिंग कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला शिकवते. पहिल्यांदा जो आहे तो पाठीमागचा भाग कट करायचा आहे. याला अस्तर लावायची गरज नाही, कारण कापड ऑलरेडी जे आहे ते जाड आहे. तर अस्तर न लावता आपण इथे ड्रेस जो आहे तो कटिंग करायचा आहे. तर पहिल्यांदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. आता याला प्रेस करून घ्यायचं. आता आपण पहिल्यांदा शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर शोल्डरचं माप टाकण्यासाठी पहिल्यांदा एक सरळ रेष आखून घ्यायची. एक लाईन व्यवस्थित अशा पद्धतीने पकडलात की लाईन आपली व्यवस्थित येते. आता गळा जो आहे तो समोरचा, पहिल्यांदा आपण इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर जे आहे ती 15 आहे. तर 15चा निम्मा आपण इथे 7.5 इंचाला मार्क करणार आहोत. त्यानंतर जे 1 इंच शोल्डर उतार इथून 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे व हा मार्क जो आहे तो इथे जोडायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर जी छाती आहे ती 36 आहे. तर 36चा 6वा भाग म्हणजेच आपल्याला 6 येईल व त्यामध्ये +1 म्हणजेच आपण इथे 7 इंचावरती मार्क करायचं आहे. आता ही झाली आपली आर्महोल लाईन. आता इथून आपल्याला हिपचं माप टाकायचं आहे. ते घ्यायचं आहे 21 पर्यंत व ह्या हिपचा मध्य घ्यायचा आहे. इथे एक मार्क करायचा. ही झाली आपली कमर रेष. तर आता हिपला सुद्धा एक मार्किंग करायचं व कमरेला सुद्धा एक मार्किंग करायचं. आता उंची घ्यायची आहे. आता उंची घेत असताना जितकी आता उंची येणार आहे तितकी घ्यायची आहे. तर इथे 42 आहे. तर 40 तयार हवी, तर 42 अगदी बरोबर होईल. 2 इंच एक्स्ट्रा. तर इथे शेवटची लाईन जी आहे ती इथे मी आखून घेते. तर अशा पद्धतीने चारही मापे टाकायची आहेत. आता इथे जितकं आलेलं आहे, आता इथे आलेलं आहे 7.5, इथे सुद्धा 7.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे व इथे थोडस अर्धा इंच आत घेऊन तिरकी रेष आखायची आहे. थोडस आतमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1 इंच व पाठीमागच्या भागाला 1.25 इंच वरती मार्क करून अशा पद्धतीने हा झाला पाठीमागचा आकार व हा झाला थोडासा आतून समोरचा आकार. आता छातीचं माप टाकायचं आहे. छाती जी आहे ती 36 आहे. तर 36 प्लस आपल्याला लुजिंग टाकावं लागतं. तर 36चा चौथा भाग म्हणजेच 9 इंच येईल. तर त्यामध्ये +1 इंच लुजिंग व 1 इंच शिलाई मार्जिन. आता इथे कमर जी आहे ती 32 आहे. तर 32चा चौथा भाग 8 इंच, त्यानंतर 1 इंच शिलाई मार्जिन व 1 इंच लुजिंग. आता इथे हिप हिप जी आहे ती 42 आहे. तर 42चा चौथा भाग तर इथे 10.5 इंच येईल, प्लस अर्धा इंच आपल्याला लुजिंग द्यायचं आहे व 1 इंच जे आहे ते कटसाठी आपल्याला मार्क करावं लागेल. तर इथे टोटल 12 इंच आलेला आहे. इथे सुद्धा आपण 12 इंचावरती किंवा 12.5 इंचावरती अर्धा इंच वाढवून मार्क करून घ्यायचं आहे. आता ही जी रेष आहे ती ही रेष इथे जोडायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येकींना जमेल अशा पद्धतीने मी मेजरमेंट जी आहे ती शिकवत आहे. तर ही इथे हा रेष जोडायचा व इथे ही रेष जोडायची. आता ज्या वेळेला फिटिंग टाकतो त्यावेळेला आपलं इथून मार्क येतं, कारण 1 इंच लुजिंग असतं. तर हे आपलं इथे येतं व कटसाठी आपल्याला इकडे येतं. तर हे जे झालेलं आहे ते आपला बॅकचा पार्ट कटिंग झालेला आहे. तर बॅकला पहा, इथे आपण गळा जो आहे तो तयार आपल्याला 4.5 इंच ठेवायचा आहे. म्हणजे 3.5 इंच आपल्याला तयार होईल. इथून 2.5 इंच गळा खोल करायचा आहे. पाठीमागचा हा आकार अशा पद्धतीने द्यायचा व समोरचा आकार जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने कोणताही देऊ शकता. तर हे झालं आपलं ड्रेसचं बॅकचं कटिंग.
आता हे पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. आता बॅगचा फक्त आकार मी कट करते. इथे फ्रंटचा आकार आहे तो समोरच्या भागाला कट करायचा आहे. आता आपला बॅगचा पार्ट झाला. आता फ्रंटचा पार्ट कट करायचा आहे. तर फ्रंटचा पार्ट कट करत असताना ही जी डिझाईन आहे ती डिझाईनला फोल्ड करायचं आहे. प्रेस करून घ्यायचा. व हा जो पार्ट आहे तो हा पार्ट इथे ठेवून कटिंग करायचं आहे. आता हा खालच्या साईडला घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला आखलेलं दिसत नसेल. तर हा जो आहे तो तशाच पद्धतीने कट करायचा आहे. नंतर जो आहे तो गळा जो आहे तो आपण कॅनव्हासवरती नेहमी कट करत असतो. आता पहा इथे फ्रंट व बॅक जे आहे ते कटिंग झालेलं आहे. हे बरोबर आपलं इथे शिलाई करून इतकं तयार होईल. आता आपल्याला भाईचं माप काढायचं आहे. तर भाईचं माप काढत असताना मेजरमेंट घ्यायची असते. तर हा पाठीमागचा मुंडा किती आहे मोजायचा असतो. तर इथे आलेला आहे 10. 10 वजा 1 म्हणजेच आपल्याला 9 इंच वरती मार्क करायचं आहे. 9 इंच जी येईल ती आपली रुंदी असेल. इथे याला आपण अशा पद्धतीने फोल्ड घ्यायचा आहे. थोडासा जोड लागला तर आपण इथे लावून घ्यायचा आहे. कारण स्लीव जी आहे ती लांब बनवायची आहे. त्यासाठी थोडासा जोड लागला तर आपण इथे जोड घेऊ शकतो. आता याला मध्यापासून बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. म्हणजेच पाठीमागचा भाग व समोरचा भाग अगदी व्यवस्थित येण्यासाठी. आता पहा कापड जे आहे ते ह्या साईडला जास्त शिल्लक आहे त्यामुळे एका साईडला लागला तर जोड द्यायचा आहे. तर पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे की हे किती आलेलं आहे. तर 8 आहे व इथं जे आहे ते इथं थोडंसं कापड एक्स्ट्रा आहे त्यामुळे मी इथून वरचा भाग घेईन, खाली जो आहे तो आपला जी बाही असते तिथे माप करेन. तर इथून उंची जी आहे ती 16 तयार घ्यायचा आहे. तर 16 + 1 17 इंचावरती मार्क करायचा आहे. बाहीचा घेर जो घ्यायचा आहे तो 5.5 तयार, 1 इंच प्लस इथून 4 इंचावरती उतार घ्यायचा आहे व इथून 9 इंचावरती हा मार्क करायचा आहे. इतका जोड लागेल तो आपला फिटिंग मध्ये जाईल. नंतर इथून 1 इंचावरती मार्क करायचा. ही रेष इथे जोडायची, याचा मध्य करायचा व हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा व हा आकार इथून ह्या लाईन मधून जाऊन अशा पद्धतीने ही रेष इथे जोडायची व ही जी वाढलेली रेष आहे ती ही रेष इथे असेल. आपला एवढा जोड येईल व ही रेष इथे जोडायची आहे. अशा पद्धतीने बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे व्हिडिओ पडल्या नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत. आता इतकाच आपल्याला इथे जोड घ्यायचा आहे व ह्या सुद्धा साईडला जोड घ्यायचा आहे. तर जोडसाठी कापड आपण इथे हे जे आहे ते आपण इथे जोड देऊ शकतो. तर एक कापड जे आहे ते जोडसाठी आपण थोडंसं यामध्ये ठेवायचं आहे. तर आपलं ड्रेसचं कटिंग तयार झालं आहे. बाकीचा जो पॅटर्न आहे गळापलटी, तर ह्यामध्ये आपण जोड लावून गळापलटी करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.